नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, काल परवाच उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये भरलेला महाकुंभ म्हणजे कुंभमेळा संपुष्टात आला. 125 वर्षाच्या आसपास कधीतरी असा मुहूर्त येतो असं म्हणतात. आणि 60-65 कोटीपेक्षा अधिक लोकांनी या निमित्ताने गंगा यमुना वगैरे संगम जो आहे तिथे डुबकी मारलेली आहे, पवित्र स्नान केलेलं आहे. केवळ भारतातले नव्हे, जगभरातले लोक हा मुहूर्त साधून आपल्या पदरी पुण्य पडावं म्हणून प्रयागराजला आले होते. आणि त्यावरून राजकारण पण खूप झालं. कुंभमेळा किंवा हिंदुत्व ही फक्त भाजपची मक्तेदारी नाही, किंवा कुंभमेळ्याचं पुण्य फक्त भाजपच्या पदरात पडेल असं नाही. इतकं म्हणण्यापासून त्या कुंभमेळ्याची टिंगल करण्यापर्यंत सुद्धा अनेकांची मजल गेलेली आहे. हे लोक कसे, म्हणजे स्वतःला पुरोगामी सेक्युलर म्हणणारे लोक हे स्वतःलाच कसं एका मृत्यूच्या सापळ्यात अडकून घेतात, त्याचा नमुना म्हणून कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे राजकारण खेळलं गेलं त्याकडे आपण बघितलं पाहिजे. समाजवादी पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी त्या कुंभमेळ्यामध्ये जी चेंगराचेंगरी वगैरे झाली त्यातले मृतदेह सुद्धा नदीत तसेच फेकून देण्यात आली असा आरोप करत होते. तर तिकडे कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारली, नदीत डुबकी मारली म्हणून रोजगार निर्माण होणार का, असला सवाल लालू प्रसाद यादव यांनी विचारला. काहीशी तशीच भाषा अखिलेश यादव यांनी सुद्धा केलेली आहे. आणि या सगळ्या प्रकारामुळे कुंभमेळ्याचं राजकारण होऊन गेलं. आणि मग तुम्हाला माहितीये की आपण हिंदू, हिंदूंचे सण, हिंदूंचे उत्सव यावर टीका केली की पुरोगामी बनतो, अशी एक समजूत गेल्या कित्येक वर्षापासून भारतामध्ये रुजवली जाते. आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष अत्यंत शिताफीने उचलत असतो. आपणच एकमेव हिंदुत्ववादी पक्ष आहोत. हे जे काय भाजप भासवण्याचा प्रयत्न करत असतो त्याला विरोधी पक्षांच्या अशा वागण्याने अधिक बळ मिळतं. आणि म्हणूनच निवडणुका असोत किंवा अशा प्रसंगात भाजपला हळूहळू करत आपली हिंदू वोट बँक तयार करता आलेली आहे. आणि गंमत अशी की ज्या देशामध्ये जर 80% अधिक वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरलेल्या हिंदूंचं बहुसंख्यत्व असेल, तर त्याच्या विरोधी बोलणारे जे लोक असतात ते या देशातल्या 80% लोकांच्या भावना, धर्मभावना दुखावत असतात, आस्था दुखावत असतात. त्यानंतर जेव्हा निवडणुका येतात तेव्हा त्याची किंमत त्यांना मोजावी लागत असते. भाजप त्यामुळे फायद्यात गेलेला आहे. पण त्यामुळे आपण भाजप विरोधासाठी हिंदूंच्या भावना दुखू नये ही अक्कल काही सेक्युलर विरोधी पक्षांना येताना दिसत नाही. आणि मग त्याचा जो दुष्परिणाम आहे तो त्या पक्षांना भोगावा लागत असतो. हळूहळू करत या प्रकारे कडवा धर्मांध किंवा अगदी कट्टर धार्मिक नसलेला हिंदू जो अशा सेक्युलर पक्षांकडे झुकलेला होता तो भ्रमनिरास होऊन क्रमाक्रमाने भाजपकडे येत चाललेला आहे. आणि आपण जर बघितलं बारकाईने तर मला वाटते ईशान्य भारताकडे आणि दक्षिण भारताकडे असा हिंदू मोठ्या संख्येने आहे की जो भाजपचं हिंदुत्व जुमानत नाही किंवा मानत नाही. त्यामुळे अशा पक्षांच्या बळावर दक्षिणेमध्ये ईशान्येकडे सेक्युलर किंवा भाजप विरोधी पक्ष तग धरून होते. पण हळूहळू करत तिथल्याही बहुसंख्य हिंदूंना जे फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, भ्रमनिरास होतोय, त्यामुळे तिथे सुद्धा भाजपचं वजन वाढत चाललंय. आणि यापैकीच एक राज्य जे आहे ते केरळचं राज्य आहे. तमिळनाडू द्रविड संस्कृतीवर जास्त विश्वास ठेवणारा प्रांत असल्यामुळे तिथे हिंदू विरोधी राजकारणच चालतं. आणि हिंदू विरोधी याचा अर्थ मुस्लिम धार्जिणं पण नाही, पण द्रविड समाजावर हिंदू आक्रमण झाले अशी जी समजूत आहे त्यातून जे द्रविडियन राजकारण जन्माला आलं त्याचा प्रभाव गेल्या साधारण 30-40-50 वर्षामध्ये
तमिळनाडूमध्ये इतका वाढला की एक प्रकारे द्रविड पक्ष हे हिंदू विरोधी म्हणूनच वागतात, भले ते मुस्लिम नसले तरी, ख्रिश्चन नसले तरीही. त्यांच्या घराण्यामध्ये किंवा त्यांच्या समाजामध्ये तशा सगळ्याच हिंदू प्रथा आहेत, पण तरीही हिंदू विरोधी राजकारण तिथे तग धरून आहे. आणि त्याला जाती विषयक कारण जास्त आहेत. पण असो, डाव्यांचं जे राजकारण आहे ते बंगाल, त्रिपुरा आणि केरळ या तीन राज्यांपुरतं मर्यादित होतं. गेल्या साधारण 10-12 वर्षामध्ये हळूहळू करत बंगाल आणि त्रिपुरा या दोन्ही राज्यातून डावं राजकारण, सेक्युलर राजकारण किंवा डाव्यांचं हिंदू विरोधी राजकारण जवळपास नामशेष झालं. त्यापैकी त्रिपुरा तर भाजपच्या पंखाखाली आलेलं राज्य आहे. पण ईशान्य भारतातल्या बंगालमध्ये डावी आघाडी नष्ट झाली असली तरी डाव्या आघाडीचं जे हिंदू विरोधी राजकारण होतं त्याचं नेतृत्व हळूहळू करत डावी आघाडी विरोधात असलेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाकडे आलं. एक प्रकारे तृणमूल काँग्रेस म्हणजे सुद्धा काँग्रेस पक्षच आहे. बंगालमध्ये डाव्या आघाडीच्या विरोधात कंबर कसून काँग्रेस पक्ष उभा राहत नाही. यामुळे चिडलेल्या ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केली. तेव्हा त्या काँग्रेसपासून वेगळ्या झाल्या. म्हणजेच त्यांचा पक्ष हा मूलतः हा काँग्रेसचाच एक गट आहे किंवा काँग्रेसच आहे. आणि त्यामुळे हळूहळू करत बंगालमधून, पश्चिम बंगालमधून काँग्रेस पक्ष नामशेष झाला आणि त्यालाच लोक आज तृणमूल काँग्रेस म्हणून ओळखतात. त्यामुळे बंगालच्या राजकारणातून तृणमूल काँग्रेस मोठा पक्ष झाला तरी काँग्रेस आणि डावी आघाडी संपली आणि तृणमूलचा विरोधी पक्ष म्हणून भाजप तिथे वाढलेला आहे. अखेरीस जे राजकारण काँग्रेस आणि डावी आघाडी यांच्यात विभागलं गेलेलं होतं ते दोन पक्ष एकत्र आले आणि तरीही तृणमूल काँग्रेसशी लढू शकत नसताना त्यांचा जो स्पेस होता, त्यांचा जो अवकाश होता, तो सगळा भाजपने व्यापून टाकलाय. त्यामुळे बंगालमध्ये आज ममता बॅनर्जी यांच्या विरोधातलं राजकारण भाजप करतो आणि जसजसं भाजप विरोधाच्या नादात ममता बॅनर्जी या हिंदुत्व विरोधी होत गेल्या तसतसं बंगालचं राजकारण हे भाजपला अधिक पोषक होत गेलं. नेमकी हीच गोष्ट आता कुंभमेळ्यानंतर केरळच्या राजकारणात होऊ घातलेली आहे. लवकरच तमिळनाडूमध्ये, मला वाटते मद्रासला, तमिळनाडू म्हणजे चेन्नईला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं 5 वर्षानं होणारं राष्ट्रीय अधिवेशन होऊ घातलेलं आहे. 5 वर्षांनी कम्युनिस्ट पक्ष आपलं एक राष्ट्रीय अधिवेशन भरवतात आणि त्यामध्ये पुढच्या 5 वर्षाची ध्येय धोरणं ठरवतात, नेतृत्वाची एक नवी फळी तयार करतात. कधी काळी प्रकाश करात हे त्या पक्षाचे सर्वेसर्वा होते, मग सीताराम येचुरी होते. हे सगळं त्यांच्या पॉलिट ब्युरोकडून ठरतं. पॉलिट ब्युरो ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सगळ्यात प्रमुख काही ती कमिटी आहे. त्या कमिटीकडून याचं आयोजन होतं. असं लवकरच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पंचवार्षिक काँग्रेस म्हणजे परिषदेचं, अधिवेशनाचं आयोजन होणार आहे. आणि त्या आयोजनाच्या निमित्ताने जे जे विषय चर्चिले जाणार आहेत त्यामध्ये कुठले कुठले प्रस्ताव येणार आहेत त्याचा एक ढाचा किंवा मसुदा आपापल्या राज्य पक्ष शाखांना पाठवला जातो आणि त्यावर त्यांची मतं मागवली जातात. असा जो मसुदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपल्या राज्य शाखांकडे पाठवलेला आहे त्यामध्ये एक प्रकारे भाजपविषयी आजपर्यंतची जी कठोर भूमिका होती भाजप किंवा मोदींविषयी ती सौम्य करण्यात आली आहे आणि त्यातून चर्चा सुरू झालेली. मी याची सुरुवात या विषयाची कुंभमेळ्यापासून एवढ्यासाठी केली की जे जे लोक हिंदुत्व विरोधी बोलत असतात ते हळूच कुंभमेळ्यामध्ये जाऊन गंगेत आणि संगमावर डुबकी मारून आलेले आहेत. काँग्रेसचे कर्नाटकातले उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार हे जाऊन आले. अगदी समाजवादी पक्षाचे अनेक जण जाऊन आले. डावी आघाडी जी आहे ती या धर्माविकडे याच्यात फारशी पडत नाही.
पण आज डाव्या आघाडीकडे किंवा प्रामुख्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे एकाच ठिकाणी त्यांचा प्रभाव राहिलाय आणि ते आहे केरळ राज्य. गेली 10 वर्ष केरळमध्ये डाव्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यमंत्री आहेत विजयन, आणि त्यांनी एक इतिहास घडवलेला आहे. गेली जवळजवळ 40 वर्ष, मला वाटतं 1970 नंतर केरळमध्ये प्रत्येक निवडणुकीनंतर सत्ताधारी बदलतात. एक काँग्रेसची आघाडी आणि एक मार्क्सवाद्यांची आघाडी, अशा दोन आघाड्यांमध्ये केरळचं राजकारण विभागलं गेलं होतं. 5 वर्षांनी ही आघाडी सत्तेत, 5 वर्षांनी ती आघाडी सत्तेत. कारण तिथे तिसरा गट कुठचा नव्हता. विविध पक्षांची एक आघाडी, विविध पक्षांची दुसरी आघाडी. आणि इथे आता डावी आघाडी आणि मार्क्सवादी पक्षाचं नेतृत्व हे आपली केरळची सत्ता आणि आपला प्रभाव टिकवण्यासाठी इतका आटापिटा करते की आपण हिंदुत्ववादी म्हटलं गेलं तरी बिघडत नाही, इथपर्यंत डाव्या आघाडीची अगतिकता आलेली आहे. आणि त्यातून हा प्रस्ताव आलेला आहे. तो प्रस्ताव असा आहे की भारतामध्ये भाजप हा मोठा पक्ष आणि प्रमुख पक्ष असला तरी भाजपला फॅसिस्ट म्हणता येणार नाही. फॅसिस्ट राजकारण होण्याची शक्यता असली तरी आज जे भारतात सरकार आहे, भारतामध्ये जो सगळ्यात प्रभावी सत्ताधारी पक्ष आहे, तो फॅसिझमकडे वाटचाल करणारा वाटला तरी तो पक्ष आज सुद्धा फॅसिस्ट नाही. मोदी सरकार हे फॅसिस्ट नाही, अशी भूमिका या प्रस्तावातून मांडण्यात आली आहे, त्याच्या मसुद्यातून मांडण्यात आली आहे. आणि त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि सीपीआय म्हणजे उजवा कम्युनिस्ट पक्ष नाराज झालेले आहेत. हळूहळू करत भारतीय जनता पक्ष, आपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा हिंदुत्ववादी होतो की काय, असेही आरोप सीपीआय आणि काँग्रेस पक्षाने केलेले आहेत. आणि त्याचं कारण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज भाजप हा केरळमध्ये एक दुबळा राजकीय घटक असला तरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष त्याला का घाबरलाय, तर त्याचं एक कारण असं की गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये, प्रामुख्याने मागल्या 10 वर्षामध्ये केरळात हळूहळू करत भाजप पाय रोवून उभा राहायला लागलेला आहे. भाजपला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी क्रमाक्रमाने वाढत चाललेली आहे. आणि म्हणून मार्क्सवादी पक्ष घाबरतो आहे की थोडी गडबड झाली तरी आपली सत्ता जाईल, पण सत्तेबरोबरच आपल्या हातून केरळमधलं राजकारण सुटेल आणि देशातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जवळपास नामशेष होईल, ही भीती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सतावते आहे. आणि म्हणून भाजप विरोधात सौम्य होताना आपण हिंदू धर्मकारणाविषयी सौम्य व्हावं, असा एक पाऊल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष टाकतायत. आणि अशा वेळेला मला एक 10-12 वर्षापूर्वीच एक टी व्हीवरच्या डिस्कशनची आठवण येते. एकदा मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी असेल, वाजपेयी सरकार असतानाचा काळ आहे, किंवा वाजपेयी सरकार गेलं होतं आणि युपीए सरकार होतं. या कालखंडामध्ये एका टीव्हीवरच्या चर्चेमध्ये, डिबेटमध्ये वायलर रवी नावाचे काँग्रेसचे केरळीय नेते यांनी एक वक्तव्य केलं होतं, ते मला अजून आठवतं. ते म्हणाले केरळमध्ये काँग्रेसचे वायलर रवी बोलत आहेत. ते म्हणतात केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा हिंदूंचा पक्ष आहे आणि काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे. मला ते वाक्य ऐकून विनोद वाटला होता. पण त्यांनी त्याचं केलेलं जे विश्लेषण आहे ते मला अजून आठवतं. वायलर रवी म्हणाले होते की कम्युनिस्ट पक्ष हा हिंदूंच्या मतावर निवडून येतो आणि काँग्रेस पक्ष हा मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांवर आपलं राजकारण करतो. आणि त्यामुळे केरळमध्ये काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष नाही, मार्क्सवादी हा तत्वज्ञानाने पुरोगामी पक्ष असला तरी मार्क्सवादी किंवा डावी आघाडी ही केरळमधली हिंदूंची आघाडी आहे.
मला ते ऐकून धक्का बसला होता. पण आज ज्या प्रकारचा मसुदा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बनवलेला आहे आणि त्यामध्ये मोदी हे फॅसिस्ट नाहीत किंवा भाजप हा फॅसिस्ट पक्ष नाही, भाजपचं केंद्रातलं सरकार हे फॅसिस्ट नाही असं मार्क्सवादी का म्हणतात, त्याचा अर्थ त्या व्हायरल रवी यांच्या वक्तव्यातून किंवा विश्लेषणातून आपल्याला कळतो. जसजसं भाजप हा केरळमध्ये विस्तारत गेला, वाढतोय गेल्या 10-15 वर्षामध्ये, तेव्हा भाजपकडे अर्थातच प्रामुख्याने हिंदू मतं ओढली जातात. आणि हिंदू मतं जितकी भाजपकडे ओढली जातील त्यामध्ये काँग्रेस पक्षाचं किंवा काँग्रेस प्रणित UDF या आघाडीचं नुकसान होत नाही. कारण त्या आघाडीमध्ये प्रामुख्याने ख्रिश्चन धार्मिक पक्ष आणि मुस्लिम धार्मिक पक्ष यांचा भरणा आहे. काँग्रेसचे काही हिंदू नेते करुणाकरन वगैरे असे होते. पण प्रामुख्याने केरळमध्ये काँग्रेसची व्होट बँक जी आहे ती ख्रिश्चन आणि मुस्लिम अशीच व्होट बँक आहे. मुस्लिम लीग हा सुद्धा पक्ष काँग्रेसच्या आघाडीत आहे. आणि म्हणून आज मार्क्सवादी पक्ष हा भाजपविषयी किंवा भाजपच्या हिंदुत्वाविषयी सौम्य भूमिका किंवा बोटचेपी भूमिका घ्यायला निघालाय. त्याचं कारण असं आहे की केरळमध्ये भाजपची ताकद वाढणं म्हणजे हिंदू मतं भाजपकडे जाणं. त्यामुळे मार्क्सवाद्यांची आजवरची जी सेक्युलर असलेली हिंदू वोट बँक आहे ती हळूहळू करत ढिली व्हायला लागली आहे, दिवाळखोर व्हायला लागली आहे. आणि त्यामुळे भाजप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला हिंदुत्ववादी व्हायला लागले. बघता बघता कुंभमेळ्यानंतर कट्टर कम्युनिस्ट असलेले नंबूद्रीपाद हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा सगळ्यात केरळातला वरिष्ठ नेता, दिवंगत नेता आहे. पण केरळमध्ये ती पहिली कम्युनिस्ट सत्ता आली, किंबहुना जगामध्ये निवडणुकीच्या मार्गाने सत्तेपर्यंत पोहोचलेला पहिला नेता अशी नंबूद्रीपाद यांची ओळख आहे. पण नंबूद्रीपाद हे केरळमधले अत्यंत उच्चवर्णीय असे ब्राह्मण होते. नंबूद्री समाज हा केरळमधला ब्राह्मण समाज आहे. आणि त्यामुळे केरळमध्ये प्रामुख्याने जे नेतृत्व प्रामुख्याने मार्क्सवाद्यांचं आहे हे ब्राह्मणी नेतृत्व आहे, हिंदुत्ववादी नेतृत्व आहे. आणि म्हणूनच भाजपचा केरळमधला विस्तार हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा ऱ्हास असू शकतो. आणि तशी चिन्ह दिसायला लागल्यानंतर, लक्षणं दिसायला लागल्यानंतर ज्या एकाच राज्यात आज मार्क्सवादी पक्ष हा शक्तिशाली राहिलेला आहे, सबळ राहिलेला आहे, तिथेही आपण नामशेष होऊ नये म्हणून हिंदुत्ववादावर देशात पसरलेल्या भारतीय जनता पक्षाला फॅसिस्ट म्हणण्यापासून, आपल्यामुळे आपल्याकडून हिंदू मतं जातील या भीतीने मार्क्सवादी पक्ष हळूहळू केरळापुरता का होईना पण हिंदुत्ववादी व्हायला बघतोय. आणि केरळमधला हिंदू मत टिकवायचा तर राष्ट्रीय पातळीवर ज्या काय सेक्युलर भूमिका आहेत त्यासाठी हिंदुत्व विरोधी होऊ नये यातून हा मसुदा तयार झालेला आहे. कुंभमेळ्याने एक मोठा चमत्कार घडवला असं म्हणायला हरकत नाही की केरळची सत्ता वाचवण्यासाठी संपूर्ण देशभर भाजपला फॅसिस्ट बोलणं बंद करायचं, हिंदुत्व किंवा हिंदू समाज हा फॅसिस्ट होऊ शकत नाही याची ग्वाही द्यायला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुढे यायचं. यापेक्षा देशामध्ये किती वारे बदलत चालले आहेत याचा आणखी पुरावा देण्याची गरज आहे असं वाटत नाही. आणि देशातल्या डाव्या आघाडीचं किंवा मार्क्सिस्ट विचारांचं, कम्युनिस्ट विचारांचं नेतृत्व जर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत असेल तर हळूहळू करत डावी आघाडी हिंदुत्वाकडे झुकायला लागली असं म्हणावं लागेल. भविष्यामध्ये हीच मार्क्सवादी आघाडी भाजपशी हात मिळवणी सुद्धा करू शकेल. ज्या ममता बॅनर्जी बंगालमध्ये मोदींचा आणि भाजपचा फॅसिझम रोखण्याची भूमिका घेतात
त्यांच्या विरोधात भाजपसोबत मार्क्सवादी आघाडी गेली, मार्क्सवादी कम्युनिस्ट गेले, तरही नवल मानण्याचं कारण नाही. कुंभमेळ्याने हा चमत्कार घडवला असं म्हणावं लागेल. कारण तसं बघायला गेलं तर भाजपच्या पक्ष संघटनेमध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या पदावर दलित नेते सापडतील, पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रश्न विचारला की संघामध्ये सरसंघचालक दलित कधी होणार. पण हा प्रश्न विचारणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वोच्च बॉडी जी आहे, पॉलिट ब्युरो, त्यामध्ये दलित कोणी पुढे घेतला जात नाही. असो, मुद्दा इतकाच की हळूहळू करत डावी आघाडी सुद्धा, मार्क्सवादी कम्युनिस्ट सुद्धा हिंदुत्ववादी व्हायला लागलेत. इतकाच याचा अर्थ होतो. मी आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.